हळदीचा रंग अंगावरून निघाला नाही, तोच तो देशसेवेसाठी रवाना झालाय. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या खेळगावमधला हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालयात येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. सोमवारी 5 मेला मनोज पाटील आणि यामिनी यांचं लग्न झालं होतं. लग्नाला फक्त 3 दिवस झाले असताना या जवानाला सीमेवरून बोलवणं आलं आणि सर्व गोड क्षणांना तिलांजली देत कर्तव्य बजावण्यासाठी मनोज पाटील सीमेवर रवाना झालेत. मनोजच्या कुटुंबाचा अश्रूंचा बांध यावेळी फुटला. आज आमची सत्यनारायणाची पूजा होती. देशापेक्षा मोठं काहीही नसल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे. तुमच्या घरी सत्यनारायण होता, पण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमचे पती. मला खूप अभिमान आहे. माझे मिस्टर बॉर्डरवर चालले. आज आमचा सत्यनारायणची पूजा होती, तरी मी त्यांना सपोर्ट करते. जावं असं. देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतंय तुम्हाला? हो, देशासाठी जावं असं. 2017 मध्ये मनोज पाटील सैन्यात दाखल झाले होते. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते. लग्नाला फक्त 3 दिवस झाले असताना अंगावरची हळद आणि हातावरची मेहंदी घेऊन मनोज देशसेवेसाठी रवाना झालेत. मनोजच्या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय.